रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलंय। गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून सुरू झालेला हा पाऊस रात्रभर कोसळत होता। गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय। सगळ्यात जास्त 157.28 मिलीमीटर पावसाची नोंद खेड तालुक्यामध्ये झाली आहे। दरम्यान आज जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला गेला असून मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिला गेला। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, परंतु काल रात्रीपासून रिमझिम पडलेल्या पावसाचा सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे। त्यानुसार आपण जर पाहिलं तर पावसाची दमदार या ठिकाणी कमबॅक आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी ही लागलेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पाहिलं तर जिल्ह्यात सरासरी 108 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे। तर या 5 तालुक्यांमध्ये जर पाहिलं तर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची ही नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा खेड तालुक्यात पडलेला आहे। 24 तासांमध्ये पाहिलं तर खेड तालुक्यामध्ये 157.28 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। तर मंडणगड असेल, दापोली, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यातही 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। आज जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। पावसाच्या या दमदार कमबॅकमुळे जो बळीराजा आहे जिल्ह्यातील तो समाधानी झालेला आहे। कोकणचं या ठिकाणी निसर्ग सौंदर्य सुद्धा बहरून जाणार आहे। तर पर्यटकांची पावले देखील आता काही दिवसात कोकणाकडे अधिकाधिक वाढताना आपल्याला दिसून येणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।